जय श्री श्री राधा माधव जी की जय। श्री श्री राधा गोविंद देव भगवान की जय। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा की। श्री श्री गोविंदाय भगवान की जय। श्री प्रभुपाद की जय। जय राधा जय कुंद बिहारी जय राधा माधव जय कुंद बिहारी जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी जय गिरिवरधारी जय यशोदा नंदना जय ब्रज जय यशोदा नंदना जय ब्रज जय जमुना तीरावनचारी जय कुंज बिहारी जय जमुना तीरावनचारी जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे जय प्रभुपदा श्री प्रभुपदा हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते
वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनः शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. प्रभुजी माताजी आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये. आणि आपल्या सर्वांना कळवण्यास आनंद होत आहे की भगवंतांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या प्रार्थनेने आणि आशीर्वादाने काल अपार्टमेंट फायनल झालेलं आहे. आणि फायनल होण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे की मंदिराच्या एकदम जवळ भेटलेलं आहे, जेणेकरून मंदिरात जाण्यासाठी किंवा प्रोग्राम अटेंड करण्यासाठी सेवांसाठी खूप सोयीस्कर ठरेल. तर खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा आपल्या प्रार्थनेसाठी. हरे कृष्ण. हरी बोल प्रभुजी, हरी बोल. हरे कृष्ण. आणि अजून एक गोष्ट शेअर करायची आहे की आपण या अध्यायाच्या सुरुवातीला पाहिलं की कशा प्रकारे भौतिक जीवनामध्ये लोक समजतात की भगवंतांची कृपा म्हणजे भौतिक समृद्धी. पण आपण चर्चा केलेली की असं बिलकुल नाहीये. भगवंतांची कृपा म्हणजे काय सांगितलेलं आपण? कुणाच्या लक्षात आहे भगवंतांची कृपा एका भक्ताला कशाच्या रूपात प्राप्त होते? ऑब्विसली असं नाही की भक्त गरीबच असावं, भक्त श्रीमंत असू शकतात, गरीब असू शकतात, त्याचा संबंध नाहीये. परंतु भगवंतांची विशेष कृपा एका भक्ताला प्राप्त झाली आहे कसं कळेल आपल्याला? अकिंचन शब्द म्हटला होता ना आपण प्रभूजी. हरे कृष्ण. हा, अकिंचन शब्द जे की भौतिक दृष्ट्या पूर्णपणे मटेरियली एक्झॉस्टेड, म्हणजे भौतिक इंद्रिय भोग करण्याची इच्छा ज्यांची नष्ट झालेली अशा भक्तांचे भगवंत हे संपत्ती आहेत. याच्यावर आपण चर्चा केलेली कुंती देवींच्या प्रार्थनेमध्ये, बरोबर आहे. परंतु आपण मागच्या वेळेला हे पण पाहिलं की भगवंतांची कृपा म्हणजे भक्तांचा संग. तर कधीही आपण भक्तांच्या संघाची इच्छा केली पाहिजे. हे एका खऱ्या भक्ताच्या यशाचं गमक आहे की ते नेहमी भगवंतांच्या भक्तांच्या संघामध्ये राहण्याचा प्रयत्न करतात, संघ प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्या प्रकारे आपण बघत आहोत की ते कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर भगवंतांचे महान भक्त 12 महाजनांपैकी एक शुद्ध भक्त असे भीष्म पितामह, त्यांच्या मृत्यूसमयी भगवंत स्वतः तिथे उपस्थित आहेत 5ही पांडवांसोबत, जे की भीष्म पितामह यांचे ग्रेट ग्रँडसन्स म्हणजे पंतू होते. आणि त्यासोबतच पांडवांसोबत आणि भगवंत कृष्णांसोबत बाकीचे पण बरेच सारे ऋषीमुनी तिथे उपस्थित आहेत, ज्यांच्याविषयी आपण आज चर्चा करू. पण
आपण हे समजू शकतो की भगवंतांची महान कृपा कशा प्रकारे एका भक्ताच्या जीवनामध्ये भगवंतांच्या भक्तांच्या सहवासाच्या रूपामध्ये प्राप्त होते. तर आपण सुरुवात करताना अशाच एका भक्ताची आठवण मला आपल्याला सांगायची आहे, जे की मी स्वतः विद्यार्थी दशेत असताना बेसमध्ये राहत होतो. बेस म्हणजे भक्तिवेदांत अकॅडमी फॉर कल्चर अँड एज्युकेशन. हे विद्यार्थी जीवनामध्ये भक्तीचं पालन करण्यासाठी इस्कॉन सेंटर पुण्यातर्फे बेस आहेत पुण्यामध्ये आणि बाकीच्या पण भारतातल्या बऱ्याच ठिकाणी त्यांनी इस्टॅब्लिश केलेले आहेत, स्थापित केलेले आहेत. तर त्या बेसमध्ये सेंटरमध्ये राहत असताना मंदिरासारखंच मॉर्निंग प्रोग्राम पूर्ण प्रोग्राम वगैरे व्हायचा तिथे आणि तिथे आमचे एक माझ्यापेक्षा काही वर्षांनी सिनियर कॉलेजमध्ये असे एक भक्त होते, आनंद तोतला प्रभू. तर ते शिक्षणाने चार्टर्ड अकाउंटंट होते आणि काही वर्षांनी सिनियर असतील, 3-4 वर्षांनी समजा. आणि त्यावेळेस पण प्रभूजींची तब्येत वगैरे काही ना काही थोडाफार त्रास देतच असायची नेहमीच. शरीराचा थोडासा सुरुवातीपासून काही ना काही तब्येतीचे प्रॉब्लेम होते. आणि आता 2 दिवसांपूर्वी प्रभूजींचं मला कळालं आमच्या बेसच्या ग्रुपवर, की प्रभूजींचं देहावसान झालेलं आहे आणि जास्त वय नाही म्हणजे 3-4 वर्षांनी सीनियर असतील. पण एक्झॅक्टली काय दुखत वगैरे माहीत नाही. परंतु हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते प्रभूजी. तर एक गोष्ट याच्यासाठी मी आपल्याला ही सांगितली, की प्रभूजींचा शेवटच्या क्षणी भगवंतांच्या कृपेने भक्त भक्तांचा संघ भगवंतांनी कशाप्रकारे त्यांच्यासाठी अरेंज केला, कशाप्रकारे व्यवस्था केली. तर ज्यावेळेस प्रभूजींचं आता काय दुखत होतं ती माहिती काढावी लागेल. पण तब्येत ठीक नसल्या कारणाने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आणि ज्यावेळेस त्यांना तब्येत अजून जास्त बिघडत गेली म्हणून आय-सी-यूमध्ये हलवण्याचं ठरवण्यात आलं, तर त्यांच्या ज्या पत्नी राजश्री माताजी, त्यांनी एका त्यांचे जे काउन्सिलर आहेत प्रभूजी, मुकुंदानंद प्रभूजी, त्यांच्या घरी फोन केला आणि प्रभूजींना, माताजींना कळवलं, की आनंद प्रभूंची तब्येत अशी व्यवस्थित नाहीये आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे आणि आता आय-सी-यूमध्ये नेऊन सी-पी-आर वगैरे त्यांना ॲडमिनिस्टर करणार आहे. तर त्यावेळेस ज्या प्रभूजींना, माताजींना कॉल केला, त्या माताजी डॉक्टर होत्या. त्याच्यामुळे त्यांना थोडं गांभीर्य कळालं त्याचं, की तब्येत काहीतरी बिघड जास्त दिसत आहे. मग त्यांनी लगेच Google Meet करून जे कोणी भक्त अवेलेबल त्यावेळेस उपस्थित होते, त्या भक्तांना ऑनलाईन घेऊन प्रभूजींसाठी प्रार्थना करायचं ठरवलं. आणि सर्व भक्तांनी अगोदर मला वाटतं 11 वेळेला नरसिंह आरती म्हटली. नंतर 108 वेळेला उग्रम वीरम महाविष्णू तो मंत्र भक्त म्हणत होते. आणि ते भक्तांचं आनंद प्रभूंसाठी प्रार्थना सुरू असताना त्यांना दुसरा सी-पी-आर पण देण्यात आला आणि त्यानंतर अशा प्रकारे भक्त भगवंतांकडे आनंद प्रभूंसाठी प्रार्थना करत असताना भगवंतांच्या नामस्मरण चालू असताना आनंद प्रभूंनी आपला प्राण सोडलेला. तर भौतिकदृष्ट्या पाहायला गेलं तर आपल्या मनामध्ये हे विचार येऊ शकतात, की अरे एवढ्या कमी वयामध्ये भगवंतांनी त्यांना का नेलं? किंवा आता बायको मुलांचं काय? तर भगवंत जे एका छोट्या-छोट्या कीटकापासून मोठ्यात मोठ्या हत्तीला किंवा बाकीच्या प्राणीमात्रांना पण मेंटेन करतात, तर भक्तांच्या कुटुंबियांना कधी भगवंत एकटे सोडणार नाही. तेवढी आपल्याला तेवढा विश्वास पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, की भगवंतांच्या भक्तांच्या सहवासामध्ये हा देह त्याग करायला मिळणं, विशेषतः अशा वेळेस त्याग करायला मिळणं, ज्यावेळेस भगवंतांचे भक्त हे त्यांचं नामस्मरण करत आहेत, प्रार्थना करत आहेत, त्या विशेष भक्तांसाठी हे खूप खूप मोठं सौभाग्याचं लक्षण आहे. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आणि आत्ताच आपला प्रोग्राम सुरू होण्याच्या अगोदर 20-30 मिनिट अगोदर त्या बेस्टच्याच ग्रुपवर मी पाहिलं म्हणजे फोटोज काही शेअर झाले, की आज आनंद तोतला प्रभूजींचे जे अस्थि विसर्जन आहे, ते वृंदावनमध्ये यमुना नदीमध्ये झालं तो विधी. तर खूप खूप सौभाग्याचं लक्षण आहे, की शरीर हे अशी गोष्ट नाहीये, जी की खूप जास्त आसक्त राहण्यासारखी आणि विशेषतः प्रभूजींच्या बाबतीत मी पाहिलं, की कमी वयात असल्यापासून म्हणजे जवळपास 22-25 वयाच्या वयापासूनच खूप सारे शरीराचे काही ना काही प्रॉब्लेम नेहमी सुरू असायचे. प्रभूजींची अंगकाठी पण एकदम लुकडी-सुकडी होती. परंतु भगवंतांनी
त्यावेळेस आणि नंतरही त्यांना भगवंतांच्या भक्तांचा संग दिला. आणि विशेषतः ज्यावेळेस शरीर सोडायची वेळ आली त्यावेळेस सगळ्यात अगोदर बायकोला बुद्धी दिली भक्तांना कॉल करण्यासाठी. त्या भक्तांना पण लक्षात आणून दिलं की वेळ गांभीर्य म्हणजे परिस्थिती गंभीर आहे आणि बाकीचे सर्व हातातले कामं सोडून अगोदर ऑनलाईन मीटिंगमध्ये सर्व भक्त जॉईन झाले माताजींच्या सोबत आणि प्रभूजींसाठी एवढ्या सर्व भक्तांनी एकत्रित प्रार्थना सुरू असताना प्रभूजींनी देहत्याग करणं हे खूप खूप सौभाग्याचं आणि विशेष अशी गोष्ट आहे. तर आपण पण आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे की हातपाय सगळे अंग व्यवस्थित चालू असताना शक्य होईल तेवढं गांभीर्याने प्रामाणिकतेने भक्तीचं पालन करणं आणि भगवंतांची तशी जर कृपा असेल इच्छा असेल तर आपल्याला शेवटपर्यंत भगवंतांच्या भक्तांचा संग निश्चित देणं. आपल्याकडून बाकीची कोणती गोष्ट होऊ किंवा न होऊ परंतु भगवंतांच्या भक्तांच्या संघासाठी आपण निश्चितपणे नेहमी प्रयत्नशील असलं पाहिजे. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी कृपया प्रार्थना करा श्री श्री राधा गोविंदजींना की आनंद तोटला प्रभूजींना जेवढ्या चांगल्यात चांगली गती त्यांच्या भक्ती मार्गासाठी प्राप्त करून देता येईल तेवढी भगवंतांनी द्यावी आणि प्रभूजींच्या मिसेस त्यांची जी फॅमिली आहे त्यांना पण हे जे न भरून येणारं नुकसान आहे ते सहन करण्याची शक्ती भगवंतांनी द्यावी आणि त्यांच्या पण भक्ती मार्गामध्ये व्यवस्थित काळजी घ्यावी. तर यासोबत आपण आज सुरुवात करूया. आपण मागच्या वेळेला पाहिलं की भगवंत कृष्ण आणि हे पांडवांना खूप ऐश्वर्यपूर्ण अशा वेशभूषेमध्ये भीष्मदेवांसमोर आणले आहे भगवंतांनी. कशामुळे आणले आहे ऐश्वर्यपूर्ण वेशभूषेमध्ये कोण सांगेल? हरे कृष्ण. काय कारण हरे होतं? कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण दंडवत प्रभूजी. दंडवत. त्यांना आपल्या शुद्ध भक्तांना आनंद द्यायचा होता की जाता जाताना मृत्यूच्या दारात होते ते, तेव्हा जाताना त्यांना आनंदित करायचे होते. त्या हेतूने त्यांना पूर्ण राजश्री वस्त्र आभूषण घालून भीष्मासमोर आणले होते. कारण त्यांनी प्रतिज्ञा घेतलेली ना की माझ्या या राज्याच्या गादीला सांभाळण्यासाठी. तर तिकडे युधिष्ठिर तयार झालेले, त्यांना राजा बनवलेलं ना. हा, तर खूप खूप छान माताजी की युधिष्ठिर महाराज आणि बाकी पांडव हे धर्माचं पालन करणारे आणि रायचियसला मराठीमध्ये काय म्हणतात माझ्या लक्षात येत नाहीये. आपल्यापैकी कोणी बघू शकत असेल तर बघा की धर्माच्या तत्वाने राज्य चालवणारे, धर्माच्या तत्वाने आपलं जीवन क्रमण करणारे आणि भगवंतांचे शुद्ध भक्त अशा पांडवांना या जगाच्या राज्याच्या राजसिंहासनावर बसून राजा झाल्याचं पाहून भीष्मदेवांना खूप आनंद झाला. आणि विशेषरित्या अजून एक कारण म्हणजे भीष्मदेवांनी या सर्व पांडवांना त्यांच्या लहानपणापासून असंख्य अन्याय आणि असंख्य दुःखातून जाताना पाहिलेलं होतं. आणि भगवंतांचे एवढे विशेष महान भक्त असताना पण त्यांना लहानपणापासून कोणत्या कोणत्या प्रकारच्या छळांना सामोरं जावं लागलं. धृतराष्ट्र आणि दुर्योधन, त्यांचे दुष्टपुत्र दुर्योधन यांनी केवळ राज्याच्या लोभापायी आणि उपभोग घेण्यापायी जे वेगवेगळे केलेले कपट होते त्या सर्वांना पांडवांना सामोरं जावं लागलं. विशेष वेगवेगळ्या अपमानांना सहन करावं लागलं. त्यांच्या जीवावर पण अनेकदा घात करण्याचा प्रयत्न केला गेला कौरवांकडून. अशा स्थितीमध्ये हतबल होऊन पाहण्याशिवाय द्रोणाचार्य असू, भीष्माचार्य असू, कृपाचार्य असू, विदुर असू या सर्वांना गत्यंतर नव्हतं. आणि अशा आपल्या पंतूंना धर्माचं पालन करणाऱ्या शेवटी राजसिंहासनावर स्थापित झालेलं पाहून भीष्म देवांना खूप आनंद झाला. आणि त्याचबरोबर आपण बघत आहोत की वेगवेगळे दुसरे ऋषी मुनी पण इथे आलेले आहेत. यांच्याबद्दल आपण संक्षिप्त मध्ये महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करू. तर आपण श्लोक क्रमांक 6 आणि 7 इथे म्हणण्याचा प्रयत्न करू. आपल्या पैकी ज्या कुणाला वाचायचा असेल अर्थ वगैरे त्यांनी हात रेज करून ठेवा.
अगोदर आपण श्लोक म्हणू. श्लोक क्रमांक 6 आणि 7. पर्वतो नारदो धौम्यो पर्वतो नारदो धौम्यः भगवान् बादरायणः भगवान् बादरायणः बृहदश्वो भरद्वाजः बृहदश्चो भरद्वाजः स शिष्यो रेणुकासुतः सशिष्यो रेणुकासुतः वसिष्ठ इन्द्रप्रमदस्त्री वसिष्ठ इन्द्रप्रमदः वसिष्ठ इन्द्रप्रमदः वसिष्ठ इन्द्रप्रमदः प्रीतो गृत्समदोषितः स्त्रीतो कक्षिवान् गौतमोस्त्रिश्च कक्षिवान् गौतमोत्रेश्च कौशिकोऽथ सुदर्शनः कौशिको हरे कृष्ण. हरे कृष्णा. कुमुद माताजी आपल्याला वाचायचं आहे. येस प्रभूजी. हा अनुवाद वाचते मी. हा हरे कृष्णा. पर्वत मुनी, नारद मुनी, धौम्य ऋषी, साक्षात परमेश्वरावर अवतार असलेले व्यास, बृहदश्व भरद्वाज, आपल्या शिष्यवर्गासहित परशुराम, वसिष्ठ, इंद्रप्रमद, त्रित, गृत्समद, असित, कक्षीवान, गौतम, अत्री, कौशिक आणि सुदर्शन असे थोर थोर ऋषी त्यावेळी तेथे उपस्थित होते. हरे कृष्ण. धन्यवाद. तात्पर्य वाचू प्रभूजी. तात्पर्य खूप मोठं आहे, तर याचा आपण वेगवेगळ्या भागांमध्ये चर्चा करू. नाहीतर खूप सारा वेळ लागेल. तर सर्वात पहिले जे ऋषीमुनी इथे नोंद झालेली आहे ते आहेत पर्वतमुनी. तर पर्वतमुनींबद्दल सांगितलं जातं की नारद मुनी आणि पर्वत मुनी हे यांची मैत्री किंवा साख्य हे खूप पहिल्यापासूनच आहे. आणि नारद मुनी प्रमाणेच पर्वत मुनी हे पण भक्ती मार्गामध्ये अत्यंत विशेष स्तरावर असे आहेत आणि सर्व भगवंतांच्या कृपेने त्यांना योगिक सिद्धी प्राप्त आहेत. तर आपण बघतो की नारद मुनी आणि पर्वत मुनी यांचं वर्णन भागवतामध्ये इतर ठिकाणी पण आहे, ज्यावेळेस ते सोबत वेगवेगळ्या भक्तांना भेट देत आहेत. विशेषतः भागवतामध्ये वर्णन आहे नारद मुनींच्या एका विशेष विद्यार्थ्याचं, शिष्याचं, ज्यांचं नाव होतं मृगारी. मृगारीची कथा आपल्यापैकी सर्वांनी, बऱ्याच जणांनी ऐकलेली असेल की मृगारी हा त्याच्या अगोदरच्या जीवनामध्ये एक क्रूर असा हंटर म्हणजे शिकारी होता. आणि तो इतका क्रूर होता, क्रौर्य इतकं जास्त होतं की तो प्राण्यांना केवळ मारायचा नाही, तर त्यांना अर्धमेल करून तडफडत सोडायचा. आणि त्या प्राण्यांना, अर्धमेल केलेल्या प्राण्यांना तडफडताना पाहून त्याला आसुरिक आनंद प्राप्त व्हायचा. तर ज्यावेळेस नंतर ती कथा पुढे जाते की नारद मुनींनी कशा प्रकारे आपल्या आध्यात्मिक शक्तीनं मृगारीला दाखवलं की कसे जघन्य अपराध, पापमय कृत्य असे केल्यामुळे त्याला जी नरक यातना, जी गती प्राप्त होणार आहे नरकामध्ये, ती कशी प्राप्त होणार आहे. आणि हे ज्या वेळेस मृगारीला समजलं नारद मुनींच्या कृपेने, त्यानंतर आपण पाहतो की नारद मुनींनी त्याला विचारलं की, तो म्हणाला की नारद मुनी, मी जे हे पापमय कृत्य करत आहे केवळ आणि केवळ माझ्या कुटुंब भरण पोषणासाठी करत आहे. आणि नारद मुनींनी विचारलं की तू एकदा विचार आपल्या कुटुंबियांना, बायकोला, मुलांना की ते तुझ्या ह्या पापमय कृत्याचे जे काही तुला फळ मिळणार आहे, कर्मफळ, ते त्याचा पण भाग स्वीकारण्यासाठी तयार आहेत का. तर त्यांनी तो पापमय कृत्याच्या कर्मफळाचा भाग स्वीकारण्यासाठी घरच्यांनी नकार दिला. त्यावेळेस नारद मुनींनी मृगारीला आपली कृपा प्रदान केली आणि भक्ती मार्गाला जोडलं. आणि मृगारीच्या मनामध्ये जी शंका होती की मी जर भक्ती मार्गाला स्वीकार केलं तर माझ्या कुटुंबाचं भरण पोषण कशा प्रकारे होईल. जसं की बऱ्याच व्यक्तींना या जगामध्ये ही शंका असते आणि हे असे व्यक्ती विसरून जातात
की एक मुंगी असू की कीटक असू की बाकीचे पशु पक्षी असू किंवा हिंस्त्र पशु असू, कोणत्याही प्रकारचे जीव असू, अंततः आपल्या सर्वांना जो चालवणारा आहे ते साक्षात ईश्वर आहेत. इंग्रजीमध्ये खूप छान म्हण येते, त्याच्यामध्ये म्हटलेलं जातं की द सोर्स ऑफ इन्कम इज नॉट द सोर्स ऑफ मेंटेनन्स. म्हणजे आपल्याला कितीही वाटत असेल की मी कष्ट करून हा पैसा घरात आणत आहे आणि माझ्या कष्टाने हे घर चालत आहे, ही खूप खूप चुकीची भावना आहे. ही इल्युजन म्हणजे इल्युजनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? मृगजळ. भास भान, भ्रम. हा, बस भ्रम. बस भ्रम. तर हे भ्रम. हा खूप मोठा भ्रम आहे. का? कारण बरेच सारे असे कुटुंब दिसतील तुम्हाला जिथं पैसा तर घरात येत आहे, परंतु घरामध्ये सुख, समाधान, शांतता बिलकुल नाहीये. किंवा सगळं घरामध्ये व्यवस्थित असून आपल्या आधीच्या कर्मफळांमुळे म्हणा, कोणत्या कर्मफळांमुळे म्हणा, शरीर अशा प्रकारे त्रास देत आहे की घरात सर्व असून पण माणूस 2 वेळची चटणी भाकरी पण व्यवस्थित शांतपणे घेऊ शकत नाही. तर सांगण्याचा अर्थ असा की जोपर्यंत भगवंतांची कृपा नाहीये, तोपर्यंत व्यक्ती कितीही कमवत असेल, तरीही तो 2 वेळची चटणी भाकरी पण शांतपणे घेऊ शकणार नाही. तर ती म्हण त्याच्यावरून आपल्याला कळू शकते की कशाप्रकारे द सोर्स ऑफ इन्कम म्हणजे कमवण्याचं जे साधन आहे, तेच आपल्या म्हणजे आपल्या मेंटेनन्सला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? उदरनिर्वाहाचं साधन नाहीये. याचा अर्थ हे नाहीये की आपण काम करणं बंद करा. याचा अर्थ हे आहे, हे समजून घेणं की आपण आपले प्रयत्न करणं आवश्यक आहे भगवंतांचे भक्त म्हणून, भगवंतांच्या भक्तांच्या सेवेमध्ये. परंतु अंततः कृतज्ञ असणं आवश्यक आहे की जे काही आपल्या जीवनामध्ये प्राप्त आहे, केवळ आणि केवळ भगवंतांचीच कृपा आहे. तर ज्यावेळेस मृगारी ह्या शिकाऱ्याला अशा प्रकारे नंतर काळजी होती की भक्ती मार्गाचा स्वीकार केल्यानंतर घराचं कुटुंबभरण कशा प्रकारे होईल, नारद मुनींनी त्यांना सांगितलं की काहीही काळजी करू नका. आणि एका आश्रमामध्ये म्हणजे जंगलामध्येच एक आश्रम बांधून तिथे मृगारी राहू लागला. आणि ज्यावेळेस आजूबाजूच्या गावातल्या लोकांना कळालं की हा क्रूर असा शिकारी आता भगवंतांचा भक्त झाला आहे आणि आपलं क्रौर्य, आपली क्रूरतेची वागणूक त्याने सोडून दिलेली आहे. भगवंतांच्या कृपेने त्याला जगण्यासाठी, कुटुंब भरण्यासाठी जे काही आवश्यक होतं ते भगवंतांच्या कृपेने प्राप्त होत राहिलं. आणि नंतर पर्वत ऋषी आणि नारद ऋषी हे ज्यावेळेस त्या मार्गाने एकदा जात होते, त्यावेळेस पर्वत ऋषींनी नारद मुनींना म्हटले की चला आपण एकदा भेट देऊ आपल्या शिष्यांना, मृगारीला, हे बघण्यासाठी की तो कशा प्रकारे आपलं जीवन जगत आहे. आणि नारद मुनी आणि पर्वत ऋषी ज्यावेळेस मृगारीच्या आश्रमाच्या तिथे आले, त्यावेळेस आपल्या गुरु महाराजांना पाहून मृगारी अति आनंदित झाला आणि त्यांची भेट घेण्यासाठी त्यांना नमस्कार अर्पण करण्यासाठी जात होता. परंतु रस्त्याने जाताना त्यांनी पाहिलं की मातीचा जंगलातला रस्ता, त्याच्यावर मुंग्या एका बाजूने, दुसऱ्या बाजूला रांग आहे मुंग्यांची. तर असा हा अगोदरच्या काळातला क्रूर शिकारी जो की प्राण्यांना अर्धमेल करायचा आणि त्यांना तडफडताना पाहून त्याला आसुरिक आनंद प्राप्त व्हायचा, अशा छान भक्तामध्ये परावर्तित झाला होता की त्या मुंग्यांना पण आपला पाय पडू नये किंवा आपल्या चुकीने, छोट्याशा चुकीने त्या मुंग्यांच्या पण जीवांना त्रास होऊ नये, हानी होऊ नये, म्हणून आपल्या अंगवस्त्राने हळूवारपणे त्यांना त्रास न होऊ देता त्या मुंग्यांना मृगारीने बाजूला केलं आणि मग तो मृगारी पुढे गेला आपल्या गुरूंना प्रणाम अर्पण करण्यासाठी, नारद मुनींना आणि त्यांच्यासोबत पर्वत मुनींना पण. तर मृगारीचं हे हृदय परिवर्तन पाहून पर्वत मुनींनी नारद मुनींचं कौतुक केलं, गुणगान केलं की केवळ आणि केवळ आपल्यासारख्या शुद्ध भक्ताची कृपा यांना प्राप्त झालेली आहे. त्याच्यामुळेच हा असा क्रूर असा शिकारी, हार्टलेस ज्याला आपण म्हणतो, त्याचा एवढ्या महान भक्तामध्ये परावर्तित झाला आहे. एवढा की त्याला छोट्यातले छोटे कीटक मुंगीला पण कोणताही त्रास होऊ द्यायचा नाही किंवा कोणती हानी पोहोचू द्यायची नाही स्वतःमुळे. तर अशा प्रकारे ह्या महान भक्तांची जो संघ आहे आणि त्यांच्याकडून भक्ती प्राप्त ज्यांना होते, त्यांची महती भागवतामध्ये दिलेली आहे. असे हे पर्वत मुनी आहेत.
त्यानंतर नारद मुनींबद्दल आपण खूप विस्तारामध्ये चर्चा केलेली आहे मागच्या काही अध्यायांमध्ये. ज्यावेळेस आपण श्रीमद भागवताच्या इतिहासाचं सुरुवात पाहत होतो की कशा प्रकारे ज्यावेळेस व्यासदेवांना खूप डिस्पॉन्डन्सी म्हणजे खूप निराश होते व्यासदेव, आणि एवढे सर्व वैदिक ग्रंथांचं कंपोजिशन लिहिल्यानंतर पण हृदयामध्ये संतुष्टी प्राप्त नव्हती, त्यावेळेस कशा प्रकारे नारद मुनी आपली कृपा प्रदान करण्यासाठी आपल्या शिष्याला तिथे व्यासदेवांच्या आश्रमाच्या तिथे येतात आणि आपल्या पूर्वजन्माबद्दल कशा प्रकारे सांगतात, पुन्हा भगवंतांच्या महान भक्तांच्या संघाबद्दल कशा प्रकारे सांगतात की भक्तिवेदांत असे शुद्ध भक्त त्यांचा संघ प्राप्त झाला, आणि कशा प्रकारे ते एका मेड सर्वंट म्हणजे एक दासीपुत्र होते नारद मुनी अगोदरच्या जन्मामध्ये, आणि कशा प्रकारे ह्या केवळ चातुर्मास 4 महिन्यांच्या शुद्ध भक्तांच्या संघाने आणि त्यांची सेवा केल्याने कसं त्यांचं जीवन पूर्णपणे परावर्तित झालं आणि कशा प्रकारे त्यांनी शुद्ध भक्तीला प्राप्त केले याच्याबद्दल आपण विस्तारामध्ये चर्चा केली आहे. आणि हेच नारद मुनी भगवंतांनी ब्रह्मदेवाला श्रीमद भागवताचं ज्ञान सर्वात पहिल्यांदा प्रदान केलं, आणि त्या ब्रह्मदेवांनी सुरुवातीला हे भागवताचं ज्ञान नारद मुनींना दिलं, त्यांचे मुलगा, त्यांचे पुत्र आणि शिष्य म्हणून. आणि नारद मुनींकडून हे ज्ञान प्राप्त झालं व्यासदेवांकडून प्राप्त झालं मध्वाचार्य यांना, आणि मध्वाचार्य यांच्याकडून नंतर माधवेंद्र पुरी आणि ब्रह्ममध्व गौडीय संप्रदायामध्ये हे ज्ञान चालत आलेलं आहे. तर सांगण्याची गोष्ट अशी की भागवताच्या जवळपास प्रत्येक स्कंदामध्ये तुम्हाला नारद मुनींचं वर्णन किंवा नारद मुनींचा उल्लेख दिसेल, एवढी त्यांची भक्तीची महती आहे. आणि असं सांगितलं जातं की भगवंत वेगवेगळ्या भक्तांना वेगवेगळ्या प्रकारच्या शक्तीने हे बनवतात, काय म्हणतात, शक्तिशाली बनवतात. तर विशेषतः नारद मुनींच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की भगवंतांची जी भक्ती शक्ती आहे ती दर्शवतात नारद मुनी, आणि भगवंतांच्या विशेष कृपेने ते वेगवेगळ्या प्रकारच्या जीवांचा उद्धार करण्यामध्ये आणि त्यांना भगवंतांच्या भक्तीमध्ये आणण्यासाठी नेहमी गुंतलेले असतात. तर अशा प्रकारे आपण नारद मुनींबद्दल आधी पण चर्चा केली आहे. नंतर वर्णन आहे धौम्य ऋषींचं. तर सामान्यतः आपल्याला माहिती आहे की पांडवांचे गुरु हे द्रोणाचार्य म्हणून ओळखले जातात, परंतु द्रोणाचार्य हे पांडवांचे मिलिटरी टीचर म्हणजे युद्ध विद्या जी आहे ती युद्ध विद्या शिकवण्यासाठीचे जे शिक्षक होते ते द्रोणाचार्य होते. परंतु पांडवांचे जे राजपुरोहित होते, म्हणजे भगवंत कृष्ण तर पांडवांसोबत राहत होतेच, परंतु पांडव ज्यांच्याकडून भगवंतांच्या भक्तीबद्दल उपदेश प्राप्त करायचे, काय करायचे आहे काय करायचे नाही याच्याबद्दल उपदेश प्राप्त करायचे, असे हे प्रीस्ट म्हणजे राजपुरोहित हे धौम्य ऋषी होते. आणि पांडव लहान असल्यापासून मोठे झाल्यानंतर एका राजमहालात राहत असू किंवा ज्यावेळेस ते ज्यावेळेस वनवासात राहत होते वनामध्ये, या दोन्ही काळामध्ये धौम्य ऋषी हे त्यांचे नेहमी सोबत असायचे आणि पांडवांना मार्गदर्शन करायचे आध्यात्मिक बाबींबाबत, गोष्टींबाबत. तर आपण पुन्हा विस्तारितरित्या हे वाचू शकता आणि काही प्रश्न असतील आपण त्याच्यावर चर्चा करू, पुढे जाऊ. बादरायण हे श्रील व्यासदेव यांचं, कृष्णद्वैपायन व्यास यांचं नाव आहे. आणि ह्या श्रील व्यासदेवांबद्दल पण आपण विस्तारितरित्या अगोदर विस्तृतरित्या चर्चा केलेली आहे. कशा प्रकारे सर्व वैदिक ग्रंथांचे ते ऑथर, लेखक आहेत. आणि विशेषतः या ब्रह्मदेवांच्या दिवसामध्ये 14 जे मनू येतात, या सध्याचे जे मनू आहेत त्यांच्या मन्वंतरामध्ये म्हणजे त्यांच्या वैवस्वत मनूंच्या काळामध्ये श्रील व्यासदेव हे भगवंत स्वतः व्यासदेवांचा अवतार घेऊन आलेले आहेत. आणि बाकीच्या मन्वंतरांमध्ये आपण बघतो की व्यासदेव हे बाकीच्या देवी देवतांसारखी एक पोस्ट आहे जिथे विशेष प्रकारचे जीव त्यांना ही संधी दिली जाते. पण आपले सध्याचे व्यासदेव जे आहेत ते स्वतः भगवंत या रूपामध्ये अवतरले आहेत. तर त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे.
आणि हे पण सांगितलेलं आहे याच्यामध्ये, जर आपण शेवटी पाहिलं व्यासदेवांच्या पॅरेग्राफ मध्ये, की कशा प्रकारे व्यासदेवांनी ब्रह्मदेवांना विशेष प्रकारे विनंती प्रार्थना केली की हे जे वैदिक ग्रंथ ते लिहित होते, त्यांच्या वैदिक ग्रंथाच्या लिहिण्यासाठी त्यांना मदत कार्यासाठी कोणी भक्त हवे होते. आणि ब्रह्माजींनी श्री गणेशजी गणराय यांना ते सेवा दिली. श्रील व्यासदेवांना वैदिक ग्रंथामध्ये, विशेषतः महाभारत, श्रीमद भागवतम या ग्रंथांच्या लेखनामध्ये, रचना करण्यामध्ये गणेशजींनी हे ग्रंथ लिहिले आणि श्रील व्यासदेवांनी डिक्टेट केले. डिक्टेट करणं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. डिक्टेट करणं म्हणजे सांगणं आणि लिहिणं तर क्लिअर आहे. तर भौतिकवादी जे लोक असतात ते वेगवेगळ्या देवी देवतांची उपासना कशासाठी करतात? भौतिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी. जसं आपण बघतो, धनम देही, विद्या देही, हे देही, ते देही. ज्यावेळेस कोणी सामान्य व्यक्ती मंदिरामध्ये जातात, त्यावेळेस मंदिरात जाताना त्यांच्यासोबत एक यादी पण तयार असते की हे देवा, मी आपल्याला हे अर्पण करतो, याच्या बदल्यामध्ये आपण ही गोष्ट व्यवस्था करावी. तर भागवतात प्रल्हाद महाराज सांगतात की अशा प्रकारचं देवाणघेवाण याला आपण भक्ती म्हणू शकत नाही. हा तर व्यवसाय झाला, व्यापार झाला, की मी आपल्याला हे देईल, तुम्ही मला ही गोष्ट परत द्या. तो व्यापार झाला, ती भक्ती म्हणू शकत नाही. परंतु एक भक्त कशा प्रकारे अशा महान देवी देवतांना पण कशा प्रकारे त्यांचं भक्ती मार्गातलं जे योगदान आहे ते समजून घेऊन त्यांना विशेष प्रकारे त्यांचा मान सन्मान, आदर सन्मान करतात, ते खूप महत्वाचं आहे. भौतिक गोष्टींसाठी जी पूजा अर्चना अर्पण करतात लोक, त्याऐवजी भक्ती मार्गामधलं त्यांचं देवी देवतांचं योगदान हे समजून जर आपण त्यांना आदर सत्कार प्रदान केला, तर तो आदर सत्कार कितीतरी प्रसन्न करेल सर्व देवी देवतांना, ना की भौतिक लालसेपोटी किंवा भौतिक इच्छेपोटी जर आपण त्यांना कोणती गोष्ट अर्पण करत असू तर. तर विशेषतः गणरायांना जर आपल्याला महती त्यांची लक्षात आणायची आहे, तर भागवतात सांगितलेली ही महती आपण समजून घ्यायला पाहिजे की गणेशजींच्याच लिहिण्याने, त्यांनी व्यासदेवांनाच मदत केल्याने श्रीमद भागवतम हे पुस्तक रूपामध्ये प्राप्त झालेले आपल्याला, किंवा महाभारत, बाकीचे वैदिक ग्रंथ पण प्राप्त झालेले आहेत. तर आपण पुढे जाऊ. बृहदश्व हे सर्व तुम्ही वेगवेगळ्या ऋषी मुनींचे एकदा व्यवस्थित वाचा. आपण सगळे कव्हर करणं इथे शक्य होणार नाही. भरद्वाज ऋषींबद्दल सांगितलेलं आहे की कशा प्रकारे या भरद्वाज ऋषींच्या पुत्राच्या रूपामध्ये द्रोणाचार्यांचा, जे की पांडवांचे मिलिटरी टीचर, युद्ध विद्येचे जे शिक्षक होते, त्यांचा जन्म झालाय. तर हे पण भरद्वाज ऋषी पण तिथे उपस्थित होते. भगवंतांच्या दशावतारांपैकी एक परशुराम, ते पण भीष्मदेवांच्या देहावसनाच्या वेळेस तिथे उपस्थित होते. आणि यापैकी बरेच ऋषी मुनिगण, बरेच महान व्यक्ती इतके महान आहेत की त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या लीलेमध्ये त्यावेळेस पण भाग घेतला. आणि भगवंत कृष्णाचा ज्यावेळेस आविर्भाव झाला त्यावेळेस पण ते पृथ्वीवर उपस्थित होते. जसं की परशुरामांबद्दल सांगितलंय, जसं की वसिष्ठ ऋषींबद्दल सांगितलंय, व्यासदेवांबद्दल सांगितलंय की हे भगवंतांच्या वेगवेगळ्या अवतारांच्या लीलाच्या वेळेला पण काही हे व्यक्ती उपस्थित होते. आणि त्याचपैकी काही साक्षात नरसिंहदेव, जे की सत्ययुगामध्ये म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या पण अगोदर ज्यांचा आविर्भाव झालाय, त्या नरसिंहदेवांच्या आविर्भावाच्या वेळेस पण यापैकी काही जण उपस्थित होते. तर एवढे सगळे महान ऋषीगण तिथे आले होते भीष्मदेवांच्या देहत्यागाच्या वेळेला तिथे उपस्थित राहण्यासाठी, त्यांना आदर प्रदान करण्यासाठी. वसिष्ठ ऋषी यांच्याबद्दल इथे दिलेलं आहे की कशा प्रकारे ते प्रभू रामचंद्रांच्या आधी नरसिंहदेवांच्या आविर्भावाच्या वेळी आणि भगवंत कृष्णाच्या वेळी पण, त्यांच्या लीलांच्या वेळी पण उपस्थित होते. आणि दशरथ महाराजांचे हे राजपुरोहित होते, म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या वडिलांचे वसिष्ठ ऋषी. आणि याच वसिष्ठ ऋषींनी आपण पाहतो की कशा प्रकारे
दशरथ महाराजांना वेगळे वेगळ्या वेळी योग्य उपदेश केले आणि विश्वामित्र ऋषींच्या प्रति अपराध करण्यापासून पण दशरथ महाराजांना वाचवले वसिष्ठ ऋषींनी. कुणी सांगू शकेल की कशा प्रकारे विश्वामित्र ऋषींच्या प्रति अपराध होणार होता दशरथ महाराजांच्याकडून? कुणाला माहिती आहे? हरे कृष्ण. कशा प्रकारे अपराध झाला असता? हरे कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. हरे कृष्ण मुग्धा माताजी. हरे कृष्ण. हरे धन्यवाद. कृष्ण. मी प्रयत्न करते प्रभूजी थोडं हा, समजून. हा. तर रामायणामधला हा प्रसंग आहे की तेव्हा विश्वामित्र जे आहेत तर ते दशरथ राजांकडे जातात आणि मी राक्षसामुळे त्रस्त आहे, रावणाने पाठवलेले, आणि मग त्यांना मारण्यासाठी मला 6 दिवसांकरता तुझे हे दोन्ही पुत्र हवेत असं ते त्याला विनंती करतात. आणि मग तू या पुत्रमोहामध्ये पडू नको आणि कर्तव्याला चुकू नको असं म्हणतात त्याला. मग तेव्हा खूप दुःखी होतो दशरथ आणि म्हणजे तो बेशुद्ध होतो. पण त्याला वसिष्ठ मुनी मग समजावतात की त्याचं राजा म्हणून धर्माचरण करणं कसं आवश्यक आहे किंवा एक पिता म्हणून कसं धर्माचरण करणं आवश्यक आहे, असा भाग तिथे आहे. खूप आणि छान, अशा पद्धतीने खूप छान हरे माताजी. कृष्ण. हरे कृष्ण. तर ज्या वेळेस विश्वामित्र ऋषी जे की एक अतिथी म्हणून आले होते दशरथ महाराजांच्या महालामध्ये, राजसभेमध्ये, ज्या वेळेस दशरथ महाराज आपल्या मुलांना विश्वामित्र मुनींसोबत पाठवण्यासाठी इच्छुक नव्हते आणि स्वतःचा शब्द फिरवणार होते, त्यावेळेस वसिष्ठ ऋषींनी त्यांना धोका सांगितला. त्यांनी सांगितलं की कृपया हे राजे, आपण असं बिलकुल करू नका. तुम्हाला विश्वामित्र ऋषींची शक्तीचा अजून अंदाज नाहीये. आणि कारण वसिष्ठ ऋषींचा आणि विश्वामित्र ऋषींच्या अगोदर काही मिसअंडरस्टँडिंग, गैरसमजामुळे काही काळ वितुष्ट होतं. तर त्यामुळे वसिष्ठ ऋषींना विशेषतः कल्पना होती की विश्वामित्र ऋषी किती शक्तिशाली आहेत. आणि त्यांनी दशरथ महाराजांनी जी विशेषतः काळजी होती की माझे एवढे 2 लहान मुलं राम आणि लक्ष्मण कशा प्रकारे या महान राक्षसांचा सामना करणार, तर त्यांची तयारी होती की या मुलांना घरी राहू द्या आणि मी आपल्या सोबत येतो आपले रक्षण करण्यासाठी. तर वसिष्ठ ऋषींनी दशरथ महाराजांना रिअश्युरन्स म्हणजे खात्रीने सांगितलं की तुम्ही विश्वामित्र ऋषींच्या शक्तीबद्दल काही डाऊट, संशय घेऊ नका. हे एवढे शक्तिशाली आहेत की या सर्व राक्षसांना ठार मारण्यासाठी त्यांना दुसऱ्या कोणत्याही क्षत्रियाची गरज नाहीये. ते स्वतः या राक्षसांना ठार मारण्यासाठी पूर्णपणे सफिशियंट, पण त्यांचं तेवढी शक्ती निश्चित आहे. परंतु अशा प्रकारचे महान ऋषीगण आपल्या मुलांच्या उद्धारासाठीच निश्चित त्यांची मदत होईल आध्यात्मिक जीवनामध्ये पण. तर तुम्ही कृपया काळजी करू नका. राम आणि लक्ष्मण हे पूर्णतः सुरक्षित आहेत विश्वामित्र ऋषींच्या काळजीमध्ये. आणि नंतर पाहतो आपण विश्वामित्र ऋषीच सकाळी त्यांनी त्यावेळेस राम आणि लक्ष्मण हे नदीचं नाव लक्षात नाही, उत्तिष्ठ सकाळी जी बालाजीच्या ठिकाणी पण लावतात. एक मिनिट. व्यंकट स्तोत्र ज्याला आपण म्हणतो ना, सकाळी लावतात ते. कौसल्यावरनं शब्दावरनं आहे. कौसल्या राम हा, कौशल्य सुप्रभात. कौसल्य सुप्रभात. सुप्रभात. हा, तर ती जी प्रार्थना आहे ती विश्वामित्र ऋषींनी अर्पण केलेले श्लोक आहेत, प्रार्थना आहे प्रभू रामचंद्रांना सकाळी त्यांना उठवताना. तर असे विश्वामित्र मुनी जे नंतर प्रभू रामचंद्रांचे गुरु म्हणून पण ओळखले जातात, तर त्यांच्याबद्दल इथे भागवतामध्ये वर्णन आहे. ते पण तिथे आलेले होते भीष्मदेवांच्या देहत्यागाच्या वेळेला, देह वसनाच्या वेळेला. इंद्रप्रमथ त्रित हे बाकीचे तुम्ही नंतर बघून घ्या. असित ऋषींबद्दल भगवद्गीतेमध्ये पण वर्णन आहे. कुणाला लक्षात आहे कुठे आहे वर्णन असित ऋषींबद्दल भगवद्गीतेमध्ये? 10व्या अध्यायामध्ये. हरे कृष्ण प्रभूजी, 10व्या अध्यायामध्ये अर्जुन जेव्हा भगवंतांना सांगतो की
मी सांगतोय की तुम्ही स्वतः तर म्हणजे आधी हे ऋषींनी पण नोंदवून ठेवलेलं आहे की तुम्ही सर्वस्व आहात, तुम्हीच परमधाम, परमतत्व, परमकारण आहात. आणि हे हम्म. फक्त मी नाही सांगत आहे, ते शास्त्राचा आधार आहे. असित, व्यास, नारद या सगळ्यांनी सुद्धा हे नोंदवून ठेवलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. खूप छान माताजी. हरे तर चतुर्श्लोकी भगवद्गीतेनंतर मला वाटतं 10व्या अध्यायातला 8, 9, 10, 11, 12वा श्लोक आहे. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजं गुरुम. आणि त्याच्यामध्ये अर्जुन पुढे म्हणतात की असितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषि मे, की हे भगवंत असे नका समजू की मी आपला मित्र भक्त म्हणून आपली स्तुती करत आहे, तर महान ऋषीगण जसं की असितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषि मे, की अशा महान ऋषीगणांनी असित, देवल, व्यासदेव अशा प्रकारच्या महान ऋषी मुनींनी पण हे स्थापित केलेलं आहे, मान्य केलेलं आहे की भगवंत कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. तर अशा प्रकारे प्रार्थना अर्जुनाने अर्पण केलेली भगवद्गीतेत पण आपल्याला पाहायला मिळते. तर ते असित ऋषी इथे भीष्मदेवांच्या अंतिम समयी तिथे आलेले होते. त्यानंतर कक्षीवान, अत्री. अत्री ऋषींबद्दल म्हटलं जातं की ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आहेत. जसं की चतुष्कुमार हे पण भगवान देव ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आहेत, त्यांच्याप्रमाणेच अत्री आणि बाकीचे काही ऋषी मुनी पण आहेत आणि सप्त ऋषींपैकी एक आहेत. तर हे जे सप्तर्षी आहेत ते वेगवेगळ्या मन्वंतरामध्ये थोडे फरक होत राहतात. म्हणजे 7ही ऋषी हे प्रत्येक मन्वंतरामध्ये सप्तर्षी तेच नाहीयेत. जसं की काही काहीच तेच आहेत, तुम्ही विकिपीडियावर पण पाहू शकता. जसं वसिष्ठ ऋषी, विश्वामित्र हे वेगवेगळ्या सप्तर्षी ग्रुपमध्ये त्यांचा उल्लेख होतो, परंतु काही काही ऋषी म्हणजे 2-3 ऋषी मुनींच्या नावामध्ये सप्तर्षीमध्ये फरक पडतो वेगवेगळ्या मन्वंतरामध्ये. तर अत्री ऋषी हे आपल्या वैवस्वत मनुच्या सप्तर्षींपैकी एक आहेत. आणि सुदर्शन, भगवंतांच्या सुदर्शन चक्राबद्दल सांगितलंय की सुदर्शन चक्र हे भगवंतांचं नित्य, शाश्वत आणि प्रिय असं हे अस्त्र आहे. आणि असं सांगितलं गेलंय की अग्निदेवतेने हे सुदर्शन चक्र भगवंतांना अर्पण केले, परंतु भागवत सांगतं की हे भगवंत आपल्या वेगवेगळ्या भक्तांकडून वेगवेगळे उपहार स्वीकारतात केवळ त्यांना प्रसन्नता देण्यासाठी. परंतु त्याचा अर्थ असा नाही की अग्निदेवांनी हे सुदर्शन चक्र भगवंतांना देण्या अगोदर भगवंतांकडे हे सुदर्शन चक्र नव्हतं. ज्या प्रकारे उदाहरण दिलं जातं की रुक्मिणीचे जे वडील होते, त्यांच्या भावाचं नाव होतं रुक्मी आणि वडिलांचं नाव होतं भीष्मक महाराजांनी. भीष्मक, हा. तर ज्या प्रकारे भीष्मक महाराजांनी आपली कन्या रुक्मिणी विवाह याच्या कार्यामध्ये भगवंतांना पत्नी म्हणून अर्पण केली, परंतु श्रीमती रुक्मिणी देवी या शाश्वत आध्यात्मिक जगतामध्ये भगवंतांच्या अर्धांगिनी म्हणून आहेत. जसं आपण विठ्ठल रुक्मिणी म्हणतो, तर रुक्मिणी या भगवंतांच्या शाश्वत नेहमी करिता अर्धांगिनी आहेत. परंतु तरी पण या भौतिक जगातल्या लीलेमध्ये आपण पाहतो की भीष्मक महाराजांनी आपली कन्या रुक्मिणी भगवंत कृष्णांना अर्पण केली. पण अर्पण केल्याने असं नाही की त्याच्या अगोदर भगवंतांच्या त्या नव्हत्या. त्याचप्रमाणे सुदर्शन चक्र जरी अग्निदेवांनी अर्पण केलं असलं तरी त्याचा अर्थ असा नाही की अगोदर हे सुदर्शन चक्र भगवंतांचंच नव्हतं. तर या सुदर्शन चक्राबद्दल सांगितलं गेलेलं आहे. आणि पुढच्या श्लोकामध्ये पण बाकीच्या काही ऋषी मुनींबद्दल सांगितलं आहे, जे तिथे असे विशुद्ध आत्मे भीष्मदेवांच्या देहावसनाच्या वेळेला तिथे उपस्थित झाले होते. तर आपण हा श्लोक म्हणू आणि नंतर आपल्यापैकी बाकीचं कोणी हात रेज केलेले वाचण्यासाठी तुम्ही एकदा पुन्हा रेज करा. मी केला होता. हा, मंजरी माताजी तुम्ही हे म्हणा आणि त्यानंतर संजना माताजी, त्याच्यानंतर सुषमा माताजी. हरे कृष्ण. तर आपण अगोदर 8वा श्लोक म्हणू. अन्ये च मुनयो ब्रह्मन् मुनयो ब्रह्मन् ब्रह्मरातादयो मलः ब्रह्मरातादयो मनः
शिष्यैरूपेत आजग्मु शिष्यरूपेण कश्यपाङ्गिरसादयः हरे कृष्ण. मंजरी माताजी, हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. येस. हे शौनक, शुकदेव गोस्वामी आणि इतरही अनेक विशुद्धात्मे तसेच कश्यप, अंगिरस इत्यादी दुसरेही अनेक ऋषी आपापल्या शिष्यगणांसह तेथे येऊन पोचले. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे यापैकी जसं श्रीमद भागवताचे जे प्रमुख श्रोते आहेत, शौनकादी ऋषीगण, नैमिषारण्यामधले ऋषीमुनींचे जे प्रमुख ऋषी शौनक ऋषींबद्दल वर्णन आहे, शुकदेव गोस्वामींबद्दल वर्णन आहे, आणि अशाच प्रकारचे इतर सर्व शुद्ध भक्त, विशुद्ध आत्मे असे महान ऋषीमुनी पण तिथे उपस्थित झाले होते. जसं कश्यप मुनींचं वर्णन आहे, अंगिरस मुनींचं वर्णन आहे. तर शुकदेव गोस्वामींबद्दल आपण भागवताच्या सुरुवातीला चर्चा केलेली आहे. कश्यप ऋषींबद्दल सांगितलं जातं की कश्यप मुनी किंवा कश्यप ऋषी हे मरीचींचे पुत्र आणि दक्षाच्या किती, मला वाटतं 13 कन्यांची, दक्ष राजांच्या, जे की दक्ष हे प्रजापती होते, ब्रह्माजींचे सुरुवातीचे पुत्र, त्यांच्या 13 कन्यांची यांचा विवाह झालेला होता कश्यप ऋषींचा. आणि त्यापैकी 2 कन्या, त्यांच्या 2 पत्नी, म्हणजे कश्यप ऋषींच्या 2 पत्नी ह्या खूप विशेष करून आपल्याला माहिती आहेत, अदिती आणि दिती. तर अदितीचे पुत्र कोण आहेत? देव आहेत. सर्व देवता आहेत. आणि दितीचे पुत्र कोण आहेत? सर्व राक्षस, दानव आहेत, असुर आहेत. तर जसं की हिरण्यकशिपू, हिरण्याक्ष आणि बाकीचे सर्व दानव हे दितीचे पुत्र आहेत. आणि त्याचप्रमाणे अदितीचे पुत्र देवता तर आहेतच, परंतु त्यामध्ये एक विशेष असे आदित्य हे श्रीला वामनदेव आहेत, जे की भगवंतांचा स्वतःचा अवतार आहे. तर या 2 पत्नी कश्यप ऋषींच्या आपल्याला माहिती आहेत. आणि अशाच प्रकारे 13 कन्या दक्षांचे, जे की शिवजींचे म्हणजे शंकरांचे पण सासरे आहेत, अशा दक्षांच्या 13 कन्यांसोबत त्यांचा विवाह झालेला होता कश्यप ऋषींचा. आणि अंगिरा ऋषी, जे की सप्तर्षींपैकी एक आहेत, त्यांचे पुत्र अंगिरस पण तिथे उपस्थित होते. त्यांच्याबद्दल पण सांगितलंय की कशा प्रकारे त्यांनी एकदा शाप देऊन, जे की स्वर्गाचे राजे आहेत इंद्रदेव, त्यांना शाप प्राप्त झालेला अंगिरस मुनींपासून. आणि अशा अंगिरस ऋषींच्या शापाने ज्यावेळेस इंद्र यांनी निम्न एका प्राण्याच्या रूपामध्ये, वराह रूपामध्ये ज्यावेळेस शरीर धारण केलं, ज्यावेळेस वराह म्हणजे डुक्कर, हॉक, तर त्या रूपामध्ये या भौतिक इंद्रिय तृप्तीला इंद्र इतके आसक्त झाले की ज्यावेळेस तो शापाचा कालावधी संपला आणि ह्या पृथ्वीवरचं त्यांचं भौतिक म्हणजे निम्न स्तरावरचा इंद्रिय भोग सोडून ज्यावेळेस त्यांना स्वर्गलोकाला जाण्याची वेळ आली, त्यावेळेस इंद्र तयार नव्हते जाण्यासाठी. आणि भागवत आपल्याला सांगतं की कशा प्रकारे इथे कारणाने यांनी म्हणजे अंगिरस ऋषींनी इंद्राला शाप दिला, त्यामुळे इंद्र मृत्यूलोकात डुक्कर होऊन पडला. अशा घृणित अवस्थेत असूनही इंद्रदेवाने स्वर्गात जाणे अमान्य केले. एका डुक्कराला सुद्धा इहलोकीचे जीवन सोडून स्वर्गाचे राज्य देखील नकोसे वाटावे, अशी इहलोकीची माया प्रबळ आहे. तर भागवत सांगतं की या भौतिक जगतामध्ये भगवंतांची महामाया शक्ती इतकी शक्तिशाली आहे की इंद्रासारखे इंद्रलोकाचे, स्वर्गलोकाचे राजा पण ज्या वेळेस भौतिक शरीर धारण करतात, या मायाशक्तीने इतके प्रभावित होतात की एका स्वर्गीय सुख उपभोगलेल्या व्यक्तीसाठी हे भौतिक जगातलं सुख हे तुच्छ आहे, हे एकदम तुच्छवत आहे. परंतु त्या तुच्छवत भौतिक सुखाला पण इंद्र इतके आसक्त झाले की ते भौतिक सुख सोडून जायला त्यांना नकोसं वाटू लागलं. त्याच्यामुळे आपण खूप काळजी घ्यायला पाहिजे की भौतिक ज्या कोणत्या आपल्याला प्राप्ती आहे त्यांचा उपयोग केवळ आणि केवळ भगवंतांच्याच सेवेमध्ये करावा, नाहीतर या भौतिक गोष्टी आपल्याला बाध्य करतील. घाणेरड्या या भौतिक जगातल्या तुच्छ
सुखाला आसक्त राहण्यासाठी, ज्या प्रकारे इंद्र आसक्त राहिले. आणि त्याच प्रकारे बाकीचे ऋषी मुनी गणपण तिथे आलेले होते. त्यानंतर भीष्मदेव त्यांचं कशा प्रकारे स्वागत करतात हे श्लोक क्रमांक 9 मध्ये सांगितलेलं आहे. संजना माताजी, हरे कृष्ण. तुम्ही डायरेक्ट अनुवाद वाचा माताजी. आणि 1 मिनिट, हे 9वा श्लोक खूप महत्वाचा आहे आणि याचं तात्पर्य पण महत्वाचं आहे. आपण एकदा श्लोक म्हणू आणि नंतर संजना माताजींना वाचण्यासाठी सांगू. आतापर्यंतचे जे श्लोक आलेत या अध्यायामध्ये त्यामधला सर्वात महत्वाचा श्लोक आहे, ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की भीष्मदेव मृत्यूशय्येवर बाणांच्या बेट म्हणजे बाणांच्या थरावर पडलेले असताना पण शय्येवर पडलेले असताना पण आणि त्यांच्या शरीरामधल्या 1 आणि 1 इंचामध्ये अर्जुनाने मारलेले बाण हे एका बाजूने जाऊन दुसऱ्या बाजूने निघालेले होते. तर अशा प्रकारच्या बाणांच्या शरसय्येवर पडलेले असताना पण भीष्मदेवांनी कशा प्रकारे सर्व ऋषीमुनींचं आणि महान भक्तांचं आणि भगवंतांचं स्वागत केलं ते या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर कृपया तुम्ही हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. तान् समेतान् महाभागान् अनुपलभ्य वसुत्तमः पूजयामास धर्मज्ञो देशकाल विभागवित्. हरे कृष्ण. संजना माताजी. प्रभूजी काय वाचवायचंय, अनुवाद की तात्पर्य? दोन्ही वाचा. दोन्ही वाचू ना. ओके. हरे कृष्ण. अष्टवसूंपैकी श्रेष्ठ असलेल्या भीष्मदेवांनी तेथे आलेल्या श्रेष्ठ व शक्ती संपन्न ऋषींचे स्वागत करून त्यांचे आदरातिथ्य केले, कारण देशकाल परत्वे असलेली सर्व धर्मतत्वे त्यांना पूर्णपणे माहीत होती. तात्पर्य: मर्मज्ञ धर्मवेत्याला धर्मतत्वे, काल परत्वे चपकलपणे अशी वापरायची याचे पूर्ण ज्ञान असते. जगातील सर्व श्रेष्ठ आचार्य, धर्मगुरू वा सुधारकांनी आपले इच्छित कार्य धर्मतत्वांची देशकालानुरूपे मांडणी करूनच सिद्धीस नेले आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे वातावरण आणि परिस्थिती असते. जर एखाद्याला ईश्वराचा संदेश सांगण्याचे कार्य करायचे असेल तर त्याने सर्व गोष्टी देशकालाशी जुळवून घेण्यात कुशल असले पाहिजे. श्री भीष्मदेव भक्ती मार्गाचे शिक्षण देणाऱ्या 12 महाजनांपैकी एक होते. म्हणून विश्वाच्या सर्व भागातून त्यांच्या मरणशय्येजवळ आलेल्या सर्व शक्ती संपन्न साधूंचे ते स्वागत व आदर सत्कार करू शकले. त्यावेळी ते स्वतः त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात निश्चितपणे अक्षम होते, कारण ते त्यांच्या निवासस्थानी नव्हते आणि शरीराने नित्याप्रमाणे आरोग्य संपन्न स्थितीतही नव्हते, परंतु शांत मनाच्या कार्यक्षमतेमुळे ते सक्षम होते. म्हणूनच अंतःकरणपूर्वक स्वागत वचने ते उच्चारू शकले आणि त्यामुळे आलेल्या सर्वांचे स्वागत झाले. मनुष्य काया वाचा मनाने कर्तव्य करतो. भीष्मदेवांना या शक्ती योग्य स्थळी उपयोगात कशा आणवायच्या याची जाणीव होती. त्यामुळे शरीराने दुर्बळ असूनही त्यांना सर्वांचे स्वागत करण्यातही काही अडचण आली नाही. हरे कृष्ण. धन्यवाद. तर इथे भीष्मदेवांची महती सांगितलेली आहे की कशा प्रकारे ते एवढ्या भक्तीच्या महान स्तरावर होते की मृत्यूशय्येवर पडलेले असताना पण, बाणांच्या शय्येवर पडलेले असताना पण एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये आलेल्या सर्व साधू ऋषीमुनींचे यथोचित असं त्यांनी स्वागत केलेलं आहे. आणि कशा प्रकारे त्यांनी आदरातिथ्य केलंय, कारण ते अशा स्थितीमध्ये नव्हते की कोणी घरी आल्यावर व्यवस्थित चटई टाकावी किंवा त्यांना बसण्यासाठी आसन द्यावं, त्यांना हातपाय धुण्यासाठी पाणी द्यावं किंवा त्यांना पिण्यासाठी पाणी द्यावं, अशा स्थितीमध्ये पण नव्हते. परंतु केवळ प्रेमाने त्यांच्याकडे पाहून आणि स्मित हास्य करून त्यांना सर्वांना रिसीव्ह केलेलं आहे भीष्मदेवांनी. आणि भागवत आपल्याला सांगतं की जे महान भक्तीच्या महान स्तरावर असे भक्त असतात त्यांना देश, काल, पात्र, परत्वे कशा प्रकारे धर्माच्या तत्वाचं अवलंबन करायला पाहिजे हे योग्य प्रकारे माहिती असतं. जसं की श्रील प्रभुपादजी सांगतात की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीप्रमाणे काही गोष्टी
थोड्याफार प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो. परंतु भगवंतांचे जे ऍडव्हान्स्ड जे प्रगत भक्त आहेत त्यांना माहिती असतं की प्रिन्सिपल म्हणजे तत्व काय आणि डिटेल्स म्हणजे गौण डिटेल्स काय. तर तत्व कशा प्रकारे वेगवेगळ्या स्थितीमध्ये आचरणात आणता येतील. गौण गोष्टी थोड्याफार इकडे तिकडे बदलू शकतात, पण तत्व कधी बदलू शकत नाहीत. मी आपल्याला एक उदाहरण देतो की शास्त्रामध्ये सांगितले कशा प्रकारे वैदिक संस्कृतीमध्ये अंघोळ करताना पण आपण शक्य होईल तेवढं सकाळी लवकर उठायला पाहिजे, ब्रह्ममुहूर्तामध्ये अंघोळ करायला पाहिजे. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 13व्या श्लोकामध्ये पण आपण पाहतो, 13वा आणि 14वा, मात्र स्पर्शास्तु कौंतेय शीत उष्ण सुख दुःखदा आगमा पाइनो नित्यस्ताम स्थितिक्षस्व भारता. तर या 14व्या श्लोकामध्ये प्रभुपादजी उदाहरण देतात की कशा प्रकारे जे भक्तीमध्ये गंभीर भक्त आहेत ते हिवाळ्याच्या काळामध्ये पण सकाळी उठून लवकर अंघोळ करताना कधी कचरत नाहीत. त्याचप्रमाणे जी ग्रह पतिव्रता अशी स्त्री आहे, उन्हाळ्यामध्ये पण केवळ त्रास होतो गरमीमुळे, म्हणून ते अशा गरमीच्या दिवसांमध्ये पण घरातल्या कुटुंबातल्या सदस्यांसाठी स्वयंपाक बनवण्याची किंवा अन्न बनवण्याचं सोडून देत नाही. स्वतःला त्रास होऊन पण अशी स्त्री घरच्यांच्या सेवेसाठी स्वयंपाक जरूर करते. तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये हे उदाहरण दिलेले आहे. तर आपण बघू शकतो की पाश्चात्य देशामध्ये जर आपण गेलो तर बऱ्याच वेळेला तापमान इतकं जास्त कमी असतं, उन्हेमध्ये तापमान असतं. अशा ठिकाणी आपण म्हणू शकत नाही की मी सकाळी थंड पाण्यानेच अंघोळ करणार, कारण शरीराला जर ते बाधा ठरत असेल तर लागलं तर गरम पाणी घ्या, परंतु सकाळी अंघोळ करून साधना पालन करणं जास्त महत्वाचं आहे, केवळ आणि केवळ त्या थंड पाण्याने अंघोळीचा आग्रह धरण्यापेक्षा. तर भगवंतांच्या सेवेमध्ये जी गोष्ट आवश्यक आहे त्या वेळेस सकाळी उपलब्ध राहणे साधना पालन करण्यासाठी, ते झालं तत्व. परंतु कशा प्रकारे त्या साधनेचं पालन करण्यासाठी आपण तयार होणार आहोत ते झाले गौण भाग. मग तुम्ही देश काल परत्वे कधी गरम पाण्याने आंघोळ करावं लागली ते पण ठीक आहे, परंतु त्या वेळेला भगवंतांच्या सेवेमध्ये उपस्थित असणं जास्त आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अजून एक उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो की श्रील प्रभुपादांचे जे गुरु होते श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, त्यांची खूप इच्छा होती की पाश्चात्य देशामध्ये कृष्ण भावनेचा, भगवंतांच्या भक्तीचा प्रचार प्रसार व्हावा. आणि श्रील प्रभुपादांनी आपल्या गुरूंची तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी पाश्चात्य देशामध्ये गेले. एवढे सगळे संकट, एवढे सगळ्या रिस्क, धोके स्वीकारून केवळ आणि केवळ आपल्या गुरूंना प्रसन्न करण्यासाठी. तर सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेस श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर त्यांच्या काही संन्यासी अनुयायांना सांगत होते की तुम्ही कृपया प्रयत्न करा पाश्चात्य देशामध्ये जाऊन या भक्ती संदेशाचा प्रचार प्रसार करण्यासाठी. त्यावेळेस भक्तांनी त्यांना म्हटलं की गुरु महाराज, आम्ही जर पाश्चात्य देशांमध्ये गेलो तर तिथे खाणार काय, कारण तिथे काही प्रसादाची वगैरे व्यवस्था अशीच लगेच भारतासारखी कुठे पण होणार नाही, आणि आम्ही स्वतः आमची भक्ती कशी टिकवून ठेवू. तर श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांना माहिती होतं की कशा प्रकारे भगवत संदेश याचा प्रचार प्रसार हे इतकं महत्वाचं कार्य आहे की याला आपण उशीर करू शकत नाही. म्हणून त्यांनी शेवटी सांगितलं त्यांना की तुम्हाला जे मिळेल ते स्वीकार करा आणि तुम्ही त्याला लिटरली घेऊ नका, पण हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की कशा प्रकारे एका तत्वाचं पालन करण्यासाठी कधी कधी गौण गोष्टींमध्ये आचार्य, आपण तुम्ही मी सामान्य व्यक्ती नाही करू शकत, परंतु आचार्य स्थल काल पर्यत्वे कोणत्या गौण गोष्टींमध्ये थोडाफार फरक करू शकतात. तर श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर त्या संन्यासी भक्तांना म्हणाले, तुम्हाला तिथे जाऊन जर असं वाटत आहे की भगवंतांचं प्रसाद मिळणार नाही, म्लेच्छ वगैरे लोक काही खातात वगैरे, तर जे आहे ते स्वीकारा प्रसाद म्हणून, पण भगवंतांचा संदेश त्याचं जे विस्तार करणं आहे ते थांबवू आपण शकत नाही. तर सांगण्याचा अर्थ असा, हे समजू नका की त्यांनी तसं केलं, नाही केलं त्यांनी. तिथे जाऊन पण त्यांनी गौडीय मठ वगैरे स्थापन केले आणि स्वतःची भक्ती चालू ठेवली. कोणत्या स्वतःच्या भक्तीमध्ये अधपतन होऊ दिलं नाही. पण सांगण्याचा अर्थ असा की कशा प्रकारे जे आचार्य आहेत त्यांना हे माहिती असतं की देश काल पर्यत्वे धर्माच्या तत्वांचं पालन कसं करणं, आणि त्या तत्वांचं पालन करत असताना गौण गोष्टी थोड्या
बहुत जर कुठं ऍडजस्ट कराव्या लागत असतील तर त्या कशा ऍडजस्ट करणं. आणि अशा प्रकारे श्रील भीष्मदेवांनी तिथे आलेल्या सर्व ऋषी मुनींचं, भगवंतांचं आणि पांडवांचं स्वागत केलेलं आहे. श्लोक क्रमांक 10 पासून आपण पुढच्या सत्रामध्ये पाहू. हरे कृष्ण. कुणाचं काही प्रश्न आहे, काही जिज्ञासा, काही टीका टिप्पणी आहे? हरे कृष्ण. प्रभुजीज, माताजीज. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. आपण यानंतर शनिवारी तर भेटणारच आहोत आणि पुढच्या मंगळवारी म्हणजे 30 तारखेला माझं इथून एक मिनिट रतिरूपा माताजी, तुम्ही रेकॉर्डिंग बंद करू शकता. ओके ओके प्रभूजी. तर पुढच्या 30 तारखेला मंगळवारी इथे घरातलं सामान